तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर ज्या का महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत, त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र शासनाने आत्ताच घोषित केलेली आहे. तर याचा लाभ 1 जुलैपासून आपण घेऊ शकता. तर काय अटी असणार आहे? संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहे. तसंच चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहू शकता दिनांक 30 जुलै 2024 रोजी हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आलेला आहे. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामध्ये पात्र कुटुंबियाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरे ते मोफत देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. तर त्यासाठी काय पात्रता असणार आहे तर चला पाहूया. गॅस कनेक्शन हे महिलेचे नाव असणं गरजेचं आहे. जे काही लाभार्थी ठरलेले आहेत महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे. जे काही पहिली योजना होती केंद्र शासनाची उज्ज्वला योजना अंतर्गत सुमारे आपल्या राज्यामध्ये 52 लाख 16 दशलक्ष लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र असलेल्या कुटुंबाचे सदर योजनेस पात्र असणार आहेत. सुरुवातीला सांगितलं होतं जे काय महिला पात्र झालेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एका रेशन कार्डनुसार एका व्यक्तीला फक्त या कुटुंबामध्ये लाभ घेता येणार आहे. तर त्या महिलेचे नाव गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे. जे काय आपलं घरगुती गॅस आहे तोच मिळणार आहे. बिझनेस सिलेंडर याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. आपला जो काही 14-15 किलोचा गॅस कनेक्शन असतो तो आपल्या एजन्सीमधून आपल्याला घ्यायचा आहे. पैसे आपल्याला तिथं पेड करायचे आहेत. बट जे काय आपण जे डॉक्युमेंट देणार आहे, डीबीटी लिंक देणार आहे, आपलं खातं देणार आहे, त्या अकाउंटवर आपल्याला 3 गॅस सिलेंडरचे पैसे हे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता आपण जे काही गॅस सिलेंडर एजन्सीकडून घेतो ते एजन्सी हे जे काही तेल कंपन्या असतात म्हणजे BPCL, इंडियन ऑइल यांच्या तर अंतर्गत ह्या एजन्सी चालवल्या जात असतात. तर आपल्याला एजन्सीमध्ये आपण 900 किंवा 830 रुपये असे रक्कम चेंज होत असते ते आपण पेड करत असतो. तर सुरुवातीला केंद्राची जे काही सबसिडी ती मिळत होती आपल्याला 300 रुपये पण ती पण आता बंद झालेली आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट जे काही पैसे आहेत गॅस सिलेंडरची ती किंमत किती असो 800 असो 900 असो त्या अंतर्गत आपल्याला 3 सिलेंडरचे पैसे हे डायरेक्ट आपल्याला डीबीटी थ्रू आपल्या अकाउंटमध्ये म्हणजेच महिलेच्या अकाउंटवर येणार आहेत. त्यासाठी तुमचं आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. आधार सीडिंग तुमचं झालेलंच आहे. तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत पैसे पण येत आहेत. त्यामुळे तुम्हाला आता काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या जे काही एजन्सीमध्ये आहे तो फॉर्म भरून देणं गरजेचं आहे किंवा जी काय आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंट शासनाची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. तसं त्याची पण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणे म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. जे काही लाभार्थी आहेत ते
डबल डबल योजनेचा लाभ म्हणजे घेणार नाही याची दक्षता घेणे गरजेचं आहे. आता काही कुटुंब काय होतं, मुलाचं लग्न झालेलं असतं, मग ते वेगळं रेशन कार्ड काढतात आणि त्याचा एकाच कुटुंबामध्ये त्यांना लाभ घेतात. पण आता तसं होणार नाहीये. त्यामुळे एका कुटुंबामध्ये फक्त एकालाच याचा लाभ घेता येणार आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे रक्कम आहे ती जमा होणार आहे. म्हणजे जे काही महिलाचं अकाउंट आपलं खातं अपडेट असणार आहे आधार सीडिंगला. म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे येतात त्याच अकाउंटवर तुमचे ते पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नवीन खातं ओपन करण्याची किंवा आधार सीडिंग करण्याची अशी कोणतीही गरज भासणार नाही. तर आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल. त्याचा फॉर्म जी काही वेबसाईट आहे ऑफिशियली गव्हर्नमेंट म्हणजेच महाराष्ट्र शासनाची, त्याच्यावर तो फॉर्म उपलब्ध होणार आहे. तर कागदपत्र चला पाहूया. यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी कागदपत्र एकदा दाखवतो. त्यासाठी तुम्हाला पाहू शकता तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. बँक खात्याचा तपशील जे काही तुमचं बँक खातं आहे, जे काही तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेले आहे, त्या बँकेचाच नंबर तुम्हाला द्यायचा आहे. जे काय तुमचं कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, म्हणजेच उत्पन्नाचा दाखला आहे, ते 2.5 किंवा 2 लाखाच्या अंतर्गत असणं आवश्यक आहे. तर त्याचा तुम्हाला दाखला पण द्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता योजनाचा जो काय लाभ आहे तो 1 जानेवारी 2024 पासून म्हणजेच या ठिकाणी ही तारीख चुकीची दिलेली आहे. बट 1 जुलै पासून ह्या 1 जुलै 2024 पासून ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. संपर्क महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तपशीलवार पाहावे. म्हणजे जो काही फॉर्म आहे तो एक तर महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्नमेंट वेबसाईटवर मिळणार आहे किंवा मग आपण डायरेक्ट आपल्या एजन्सीमध्ये जाऊन तिथे चौकशी करू शकता. ओके. तर धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला आणत राहीन. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.